तर नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग माझ्याकडनं. आणि आता वाजलेले आहेत समथिंग अराउंड 11 o'clock आणि आजची दिवशी सुरुवात आपली होत आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं आणि जसं माझं बॅक ऑफ द माइंड होतं, अगेन इग्नोर करा, किचनचा व्हॉइस थोडा येतो आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला आता कॉलेजचं काम करून घ्यायचं आहे, आपल्या ॲडमिशनचं काम करून घ्यायचं आहे. तर पुढच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया. नमस्कार. तर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत सिंहगड लॉ कॉलेजला. तुम्ही बघू शकता सिंहगड लॉचा हा कॉलेज प्रिमायसेस आहे. मी ॲक्च्युली आता FC रोड आणि त्या कॉलेजला जाणार होतो, पण मी मला सिंहगड रोडनी चाललो. तर सगळ्यात पहिलं कॉलेज लागतं हे आपल्याला, तर आपण पहिले हे चेकआउट करून घेऊयात. आणि इकडे आपल्यासोबत माझा फ्रेंड आहे मागे विशाल, तर त्याला पण लॉमध्ये इंटरेस्ट होता. मग तो पण म्हणला मी पण कॉलेज बघायला सगळे. इथं आपण आपली गाडी लावलेली आहे आणि चला आता बघून घेऊयात कॉलेज कसं आहे, काय एकदा त्यांची स्ट्रक्चर वगैरे सगळं विचारून घेऊयात, माहिती करून घेऊयात. चल फ्रेंड्स, आता इथं आलो का आपण सिंहगड कॉलेजला. पण नेमकं झालं काय, त्यांचा आता चालू आहे ब्रेक, लंच ब्रेक चालू आहे त्यांचा. तर मी त्यांना विचारलं अप्रॉक्सिमेट किती वेळ लागणार आहे तुम्हाला. तर म्हटलं 10 मिनिट्स थांबा. तर म्हटलं 10 मिनिटासाठी परत कुठं जावा, घरी हे करा ते करायला. तर आमचा प्लॅन होतं की परत सिटीत जावं, सिटीतनं परत घरी यावं आणि कॉलेजला यावं इकडं. पण ठीक आहे, 10 मिनटं त्यांनी सांगितलेलं आपलं टायमिंग, तर आपण 10 मिनटं वेट करून घेऊ आणि मग त्यांच्याशी बोलून घेऊयात. सिंहगडवरनं बाहेर पडलेलो होता आता आम्ही. आणि बेसिकली त्यांनी सांगितलेलं आहे की आपले कॅप राऊंडिंगने तुमचं ॲडमिशन होणार आहे करून. तर मग आता बघू, कॅप राऊंडिंगची आपण वाट बघू आणि आता बघू नेक्स्ट डेस्टिनेशन दुसऱ्या कॉलेजला जाऊन बघून घेऊ काय काय नाही त्यांचं. काय रे, चलो निघूयात. बघू शकता आता आपण आलेलो आहोत टिळक रोडला. कालच्या प्रवासामध्ये तुम्ही बघितलं असेल टिळक रोडला केवढा जाम होता. ॲज पर नाव थोडासा आहे जाम, नाही का? पण आपण आल्याकडे तर 2 व्हीलर आहे, आपल्याकडे आपली बुलेट आहे, त्यामुळे आपण एकदम स्पीडमध्ये निघू शकतो. तर आता आपण आलेलो आहोत MMCC म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सला. आणि हा असा कॅम्पस आहे त्यांचा एकंदरीत. इथे स्टुडंट्स बसलेले आहेत. आता आपण बघू, एन्क्वायरी करून घेऊयात, काय अपडेट आहे ते विचारून घेऊयात त्यांना पण. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस कुठं यांचं ते पण इथं बघून घेऊयात. आजची एकंदरीत बिल्डिंग आहे MMCCची, तुम्ही बघू शकता. सो चला जाऊयात आता आतमध्ये आणि चेकआउट करून घेऊयात. तर मित्रांनो, हे आहे MMCCचं शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज SCLC. पण आता असा अपडेट आहे, आता 2 वाजलेले आता आणि आता आपण MMCCच्या कॅम्पसमध्ये आहोत. माहिती काढून घेतलेली आहे. MMCCच्या अंतर्गत एक कॉलेज आहे SCLC म्हणजे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज. आपण तिथली माहिती काढून घेतलेली आहे, त्यांच्या मॅनेजमेंटशी बोलून घेतलेलं आहे. तर येस, एक काम झालं. आता आपण जाऊयात FC कॉलेजच्या कॉलेज आहे, DESA PDEA असे भरपूर कॉलेज आहेत. आपण 2-3 कॉलेज आता जाऊन घेऊयात. चलो. तर असं एकंदरीत हा फिरोदियाचा लॉ कॉलेजचा कॅम्पस आहे. कुठून रे? इथनंच आहे ना? आता लिहिलं इथं फिरोदिया लॉ कॉलेज मला. तर बघूच, माझ्या फोनची बॅटरी पण ॲक्च्युली 9%च आहे, त्यामुळे मला जरा भीती वाटते फोन कधी स्विच ऑफ होऊन जाईल. सॉरी फ्रेंड्स, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. पण आता आपली जी तुम्ही मागची प्रिव्हियस फ्रेम बघितली ती होती फिरोदिया कॉलेजची. आणि फिरोदिया कॉलेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं माझ्या फोनची बॅटरी होती थोडीशी लो. त्या कारणास्तव मग आता मी व्लॉग तेच काही कंटिन्यू केला नाही. तर तुम्ही डायरेक्ट ILSची फ्रेंड कंटिन्यू करा. नमस्कार. तर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत ILSच्या कॅम्पसमध्ये आणि तुम्ही बघू शकता असं निसर्गरम्य वातावरण आहे ILSच्या कॅम्पसमध्ये. आणि सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय झाला, माझ्या फोनची बॅटरी आहे 5%. आणि मला अजून तर आपला दिवस पण कंप्लीट झालेला नाही. बघू शकतो तुम्ही 2:35 झाले, म्हणजे 2:30 वाजलेत आता. आणि अजून आपला ब्लॉग पण कंप्लीट करायचा आहे, दिवस पण. आणि आता आपण आलो ILSमध्ये. मला वाटतं मी इथे व्हिडिओ स्टॉप करतो आणि आपण डायरेक्ट भेटूया जेव्हा फोनमध्ये चार्जिंग होईल तेव्हा. आता आपण आहोत DS कॅम्पसमध्ये. जसं तुम्ही बघू शकता मी इथं आलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली यांचं लॉची स्ट्रीमच नाही आहे. पण आपलं एक काम चांगलं झालेलं आहे की ह्यांच्याकडं चार्जर आपला अवेलेबल होता. तर मी आता नाही म्हणलं तरी 15-20 मिनिट्स मी इथं थांबलो होतो, इथं चार्जिंग करून घेतली. आणि आता आपण निघालेलो आहोत, गाडी घेऊयात. आता पाऊस तर पडत होता मगाशी, पावसाचं वातावरण पण खूप झालेलं आहे. आता आपण जाऊयात डायरेक्ट घरीच जाऊयात. चला. सो आपली दिदी जस्ट आलेली आहे आणि आता आपण गाडी पार्क करून घेऊयात. डॉक्टर आणि फ्रेंड्स, मी पण जस्ट घरी आलेलो होतो. लय दाम थकलोय मी पण आज. आणि आज आपला प्रवास तसा लय मोठाचा झाला होता. आता जस्ट गाडी आपण पार्क करून घेऊयात आपल्या मागच्या बॅक साईडच्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये. सो चल.